फेब्रुवारी महिना सुरू झाला की वारे वाहतात ते प्रेमाचे. प्रेमाचा दिवस व्हॅलेंटाईन डे हा फक्त एक 14 फेब्रुवारीलाच असतो, परंतु संपूर्ण महिनाभर त्याचं सेलिब्रेशन करण्यात येतं. तर प्रेमाचे प्रकार कोणते आहेत? फक्त प्रियकर प्रेयसीचं प्रेम आणि पती पत्नीचं प्रेम म्हणजेच प्रेम आहे का? आणि इतरही प्रकार कोणते आहेत? तसंच व्हॅलेंटाईन डे हा का सेलिब्रेट करण्यात येतो याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. तर फेब्रुवारी महिना सुरू झाला की जनरली म्हणजे ख्रिश्चियन कम्युनिटीमध्ये हा एक सण उत्सव असंच मानण्यात येतो आणि सध्या आपल्या भारतातही याचं सेलिब्रेशन चालू असतं. मी सध्या ऑस्ट्रेलियालाच आहे आणि इथे तर म्हणजे याचं सेलिब्रेशन चालू झालेलंच आहे. तर हा व्हॅलेंटाईन डे का साजरा करण्यात आला यामागे एक छोटी कहाणी आहे आणि ती आपण जाणून घेऊया. की इसवी सन 270मध्ये रोम साम्राज्याचा राजा क्लॉडियस हा प्रेम व लग्न करणे याच्या विरोधात होता. त्याला लग्न व प्रेम करणे याचा भयंकर तिटकारा होता, कारण त्याचा समज होता की लग्न आणि प्रेम केल्याने सैनिकांचं लक्ष हे विचलित होतं, त्यांचं लक्ष स्थिर राहत नाही. म्हणून त्याने त्याच्या राज्यामध्ये एक फतवाच काढला होता की प्रेम आणि लग्न करायचं नाही. त्याच राज्यामध्ये एक व्हॅलेंटाईन नावाचा माणूस राहत होता. तो अतिशय दयाळू होता. त्याने एकट्याने राजाला विरोध केला. त्यांनी राजाला माहीत न होऊ देता अनेक सैनिकांचे विवाह लावून दिले. नंतर काय झालं की एके दिवशी राजाला हे माहिती झालं आणि राजाने त्याला बंदी बनवलं आणि मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. पण त्याने बरेच लोकांचे म्हणजे बरेच सैनिकांचे आणि लोकांचे त्याने लग्न लावून दिले, तर तेव्हा काय झालं की लोकांमध्ये असा एक समज पसरला की राजाला विरोध करणारा हा एकटाच व्यक्ती आहे आणि हा एवढा प्रचंड विरोध करू शकतो म्हणजे याच्यामध्ये काहीतरी दिव्य शक्ती आहे. म्हणून लोक त्याला म्हणजे संत, महात्मा, सेंट असे समजायला लागले. राजाने त्याला बंदी बनवले आणि मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. पुढे तो जेलमध्ये गेला. त्याची रवानगी कारागृहात झाली आणि कारागृहामध्ये गेल्यानंतर राजाच्या मुलीवर त्याचं प्रेम जडलं. राजाची मुलगी ही आंधळी होती. व्हॅलेंटाईनने आपले स्वतःचे डोळे त्या मुलीला दिले आणि एक दिवस त्याने जेलरला कागद व पेन मागितला व त्यावर त्याने लिहिले की प्रेमासाठी वाटेल ते, प्रेम हे सर्वस्व आहे आणि खाली शेवट तुझाच व्हॅलेंटाईन. नंतर 14 फेब्रुवारीला त्याला मृत्यूदंड देण्यात आला. तर तेव्हापासून 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर प्रेम जे असतं ते काही फक्त एकाच म्हणजे पती पत्नीचं प्रेम किंवा प्रियकर प्रेयसीचं प्रेम एवढंच प्रेम नसतं. प्रेम हे अनेक प्रकारचं असतं. जसं की मुलाचं आणि आईचं प्रेम, मुलीचं आणि वडिलांचं प्रेम, आजीचं नातवांचं किंवा आजोबांचं नातीचं प्रेम, बहीण भावांचं प्रेम, गुरु शिष्यांचं प्रेम, अनेक प्रकारचे प्रेम असतात. आणि प्रेम करणं याचा अर्थ काय असतं की प्रेम केल्यापेक्षाही ते निभावणं जास्त महत्त्वाचं असतं. तर आता हा व्हॅलेंटाईन डे कसा सेलिब्रेट होतो? मी आता इथेच आहे मेलबर्नला. तर इथे जे मार्केट आहे ते पूर्ण अतिशय चांगल्या तऱ्हेने सजलेलं आहे, जसं आपल्याकडे कोणतेही सण असतात त्या प्रकारे. तर यामध्ये प्रेमामध्ये जास्तीत जास्त गुलाबाचं फूल देण्यात येतं. तर गुलाबाचे फुलं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. मिठाई, वेगवेगळे चॉकलेट्स, त्यानंतर कॅन्डीज हे तुम्हाला किंवा पाय वगैरे हे जे स्वीट डिशेस ज्या आहे यांच्या, तर हे तुम्हाला प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला शॉपमध्ये हे दिसत आहे. त्यानंतर ग्रीटिंग कार्ड्स, त्यावर छान संदेश लिहिलेला वगैरे. तर हे सर्व मार्केटमध्ये म्हणजे एकमेकांना देऊन प्रेम व्यक्त करण्यात येतं. तर प्रेम व्यक्त करण्यासाठी काही एकच दिवस पाहिजे असा नाही. आणि प्रेमाची परिभाषा काय आहे की ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता
त्या व्यक्तीची तुम्ही शेवटपर्यंत काळजी घ्यायला पाहिजे. त्याला म्हणतात प्रेम. आणि प्रेम म्हणजे काय की कालही होतं, आजही आहे आणि उद्याही तुम्ही करणार आहे. तर ही काळजी घेणं अतिशय महत्त्वाची असते. आणि प्रेमासाठी एक म्हणजे वाक्य आपल्याकडे कॉमनच आहे की आय लव्ह यू असं म्हणतात. पण त्यापेक्षाही एक सुंदर वाक्य आहे, ते म्हणजे आय लव्ह यू टू. तर प्रेम करणं काही वाईट नाही, पण ते शेवटपर्यंत टिकविणे हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि प्रेम म्हणजे जे फक्त आपल्याकडे प्रियकर प्रेयसी किंवा आपल्याकडे जास्त काय चालतं की प्रपोज करणे वगैरे. तर प्रेम हे अनेक प्रकारचं असतं. आपल्या फॅमिलीतल्या लोकांवर आपण प्रेम करत असतो आणि त्या फॅमिलीशिवाय कुणीही राहू शकत नाही. म्हणून आपल्या घरातील लोकांची काळजी घेणे, त्यांच्यावर सतत प्रेम करणे, त्यांना काय हवं नको आहे ते बघणे आणि त्यानिमित्ताने तुम्ही त्यांना भेटवस्तू वगैरेही देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता. असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.